सावंतवाडी गोलंदाज पाहायला मिळेल. सावंतवाडी सूरज नामक गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिल्या षटकातील पहिला वैला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. पंचांच्या उजव्या म्हणजे राईट हँड राऊंड द विकेटने गोलंदाजी पाहायला मिळते. सूरज नामक गोलंदाज नाणेफेक जिंकतोय. प्रथम क्षेत्ररक्षण सूरज या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या वैल्या चेंडूवरती या ठिकाणी दोन पंच दोन धावा. पंच जरा लक्ष ठेवा चांगला. 2 धावेने धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळते. पुढील चेंडू असेल. पुन्हा एकदा 1 धावा. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळते. 3 धावा असतील 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुढील चेंडू सूरज याचा असेल. आता एकेरी धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावतोय. 4 धावा असतील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. पहिली वैली ओव्हर पहिलं वैल षटक पाहायला मिळते सूरज. आता मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. या ठिकाणी धावफलक स्थिर होते. 4 धावा 4 चेंडवात 4 धावा असतील. पुढील चेंडू असेल सूरज नामक गोलंदाज. या ठिकाणी पुन्हा एकदा 5 चेंडू आणि 5 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 1 धाव मात्र जमवताना पाहायला मिळते वरेरी संघ. पुढील चेंडू असेल. या ठिकाणी पुन्हा एकदा पंचांचा निर्वाळा. पंच 2 धावा. धावसंख्या 2 धावेने पुढे सरकेल. 7 धावा असतील. 6 चेंडू 7 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुढील 6 चेंडूची जबाबदारी संघ मालक ज्याच्या खांद्यावरती देतोय नक्कीच सावंतवाडी संघाचा गोलंदाज असेल वालर गौरेश. गोलंदाजीची धुरा संपादन पाहायला मिळते. 6 चेंडू 7 धावा पाहायला मिळाल्यात. मात्र पुढील 6 चेंडू असतील ते गौरेश नामक गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळते. पंचांच्या उजव्या अष्टज म्हणजे राऊंड विकेटने गोलंदाजी पाहायला मिळते. स्ट्राईक वरती खेळतोय तो मात्र योगेंद्र आणि नॉन स्ट्राईक वरती चेतन नामक फलंदाज पाहायला मिळतोय. सामना जरा फास्ट खेळवा. सावंतवाडी आधीच विलंब झालाय हा आपल्यामुळे याची नोंद घ्या. पुढील चेंडू असेल. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय सावंतवाडी संघाजवळ. या ठिकाणी धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 9 धावा असतील. 7 चेंडू म्हणजे दुसऱ्या ओव्हरचा पहिला वैला चेंडू या ठिकाणी समाप्त होतोय. पुढील चेंडू असेल. दुसऱ्या ओव्हरचा दुसरा चेंडू असेल. पंचांच्या डाव्या अष्टीवर म्हणजे ओव्हर द विकेटने गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज गौरेश असेल. पुढील चेंडू या ठिकाणी एकेरी धावा या ठिकाणी पाहायला केली जाते. एकेरी धावेने धाव संख्या स्थिर होते. 10 धावा असतील. 1 धावा म्हणजे 10 धावा असतील. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. कृपया विलंब करू नये. पंचाने निर्णय दिला हा आपला अंतिम असेल. 10 धावा होत आहेत. 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. या ठिकाणी दोन्ही संघांना करो की मरोची स्थिती आहे. नक्की जिंकणं गरजेचं आहे कारण एक मॅच जिंकून पाहायला मिळते. 2 धावा 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. 12 धावा असतील. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. दुसऱ्या ओव्हरीतला दुसऱ्या षटकातील 4था चेंडू असेल. या ठिकाणी पुन्हा एकदा पंचांचा 2 धावांचा निर्वाळा येतोय. धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. 14 धावा असतील. 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. या ठिकाणी 5वा चेंडू असेल आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. म्हणजे पहिला वैला हादरा बसतोय. पहिला वैला फलंदाज या ठिकाणी योगेंद्र बाद होताना पाहायला मिळतोय. धावफलक स्थिर होतोय. दुसऱ्या षटकातील दुसऱ्या ओव्हरीतील 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावा असतील. रोहित मोठा फटका. मात्र तेवढंच चांगलं चतुर चाणाक्ष या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. षटकाची समाप्ती होते. ओव्हरची समाप्ती होते. 12 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 1 हादरा बसलाय.
एक गडी बाद झालाय, धावफलक स्थिर होते, 14 धावा असतील. अजूनही 12 चेंडवाचा खेळ बाकी असेल आणि मात्र जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न मात्र असेल तो वरेली संघाचा. कारण एक हाती झुंज देताना पाहायला मिळतोय तो वरेली संघाचा चेतन रेमोली संघाचा. चेतन मात्र अतिशय सुंदर खेळी करताना पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच पासून चेतन मात्र एक हाती झुंज देताना पाहायला मिळतोय तो रेमोली संघाचा. आता मात्र 12 चेंडू असतील. तिसऱ्या ओव्हरचे 7 चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या अस्तित्वात येतोय गोलंदाज असेल. बॉलर बॉलर ओमकार. तिसऱ्या ओव्हरचा पहिला व्हायला चेंडू या ठिकाणी मात्र चेतनची खेळी समाप्त होताना पाहायला मिळते. बहुमूल्य महत्वपूर्ण असा गडी, महत्वपूर्ण असा फलंदाज बाद होताना पाहायला मिळते. 2 गड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या स्थिर होते, 14 धावा असेल. म्हणजेच दुसऱ्या ओव्हरचा पहिल्या व्हायला चेंडूची सांगता होते. तिसऱ्या ओव्हरचा दुसरा चेंडू घेऊन ओमकार येत असेल जामिनाच्या उजव्या बाजून. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल रेमोली संघाचा. चेतन नाव सांग. प्रणय नामक फलंदाज हा पाहायला मिळेल. चांगला चेंडू तेवढा सन्मानजनक या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतो. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावेल. 15 धावा असतील. 2 चेंडवाचा खेळ समाप्त होतोय तो मात्र तिसऱ्या ओव्हरच्या 2 चेंडवाचा खेळ. तिसऱ्या ओव्हरचा तिसरा चेंडू असेल ओमकार याचा. या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सावंतवाडी संघाजवळ. मात्र डॉट चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 3 चेंडवाचा खेळ अजूनही मात्र बाकी असेल तिसऱ्या ओव्हरच्या. या ठिकाणी 4 धावेसाठी जातोय आणि 4 धावेने धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळेल. 19 धावा. 4 चेंडवाचा खेळ समाप्त होतोय तिसऱ्या षटकाचा. अजूनही 2 चेंडू बाकी असतील ते तिसऱ्या षटकाचे. धावफलक स्थिर होते 19 धावा 4 चेंडवाच्या समाप्तीनंतर. 2 चेंडवाचा खेळ अजूनही बाकी असेल ते ओमकार याचा. शेवटचे 2 चेंडू असतील ओमकार याचे तिसऱ्या ओव्हरीतील मात्र तिसऱ्या षटकातील. 4 चेंडवाचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या स्थिर होते 19 धावा. मोठा फटका आणि या ठिकाणी विकेट बहाल केला जातोय. धावफलक स्थिर होते मात्र 19 धावा असतील. तिसऱ्या षटकातील मात्र 5 चेंडवाचा खेळ समाप्त होतोय. अंतरिम चेंडू असेल, सांगता भरणारा चेंडू असेल, सेवट करणारा चेंडू असेल. 5 चेंडू समाप्त 19 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यात नाही 2 आता गेलं 3. हा 3 गडी 3 नवीन नाव फलंदाज लिहिलं नाव मंगेश. या ठिकाणी एकेरी धावेने धावफलक पुढे सरकेल. 3 गड्याच्या मोबदल्यात धाव संख्या स्थिर होते 20 धावा असतील. 18 चेंडवाचा खेळ समाप्त होतोय म्हणजे तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. अजूनही मात्र 6 चेंडू असतील. 20 धावा या ठिकाणी पाहायला मिळते. अजूनही 6 चेंडवाचा खेळ बाकी असेल. इनिंगची सांगता करण्याचा या ठिकाणी 6 चेंडू असतील आणि धावफलक स्थिर होते. 3 गड्याच्या मोबदल्यात 20 धावा असतील. गोलंदाज गौरेश नामक गोलंदाज पाहायला मिळते. अंतरिम 6 चेंडू गौरेश नामक गोलंदाज या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज होतोय. 6 चेंडू असतील. 3 गड्याच्या मोबदल्यात धाव संख्या स्थिर होते 20 धावा. राईट हँड ओव्हर द विकेटने गौरेश नामक गोलंदाजीची धुरं पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी मोठा फटका पंचांचा निर्वाळा येतो या ठिकाणी नो चेंडूचा म्हणजे एकेरी धावेने धावफलक पुढे सरकते. 21 धावा असतील. अजूनही मात्र 6 चेंडू असतील. मोठा फटका पुन्हा एकदा 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अजूनही 5 चेंडवाचा खेळ बाकी असेल आणि धाव संख्या होते ती 25 धावा. चौथ्या ओव्हरीतील म्हणजे चौथ्या षटकातील 5 चेंडू बाकी असतील. धाव संख्या स्थिर होते 25 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. चौथ्या ओव्हरीतील दुसरा चेंडू असेल. गौरेश नामक गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पंचांचा नोचा निर्वाळा पाहायला मिळतोय म्हणजेच टोटल 2 धावा. 2 धावेने धावफलक 2 ना पुढे पाहायला मिळतील. 27 धावा असतील.
एकच चेंडू, अजूनही 5 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. या ठिकाणी फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय, म्हणजे चौथा गडी चौथा हादरा बसतोय या ठिकाणी रेंबवली संघाला. धाव संख्या स्थिर होते 27 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यात 27 धावा. 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. 4 चेंडू 27 धावा, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. सुखदेव, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 चेंडूची समाप्ती होते आणि धाव संख्या 4 गड्याच्या मोबदल्यात 27 धावा. हलका स्टोलला चेंडू स्ट्राईक घेण्यासाठी या ठिकाणी मंगेशसाठी स्ट्राईक दिली गेली. धाव संख्या स्थिर होते. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. धाव संख्या स्थिर होते 28 धावा. मोठा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळते. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 28 धावा या ठिकाणी जमवल्या गेल्या आहेत. या ठिकाणी फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. 28 धावेवरती 5वा गडी बाद बसतोय, 5वा हादरा बसतोय. अंतिम चेंडू असेल, सांगता करणारी इनिंगचा चेंडू असेल, शेवट करणारा चेंडू असेल रेंबवली संघाचा. 28 धावेवरती 5 गड्याच्या मोबदल्यात 28 धावा. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू, सांगता करणारा चेंडू. सांगता करणारा चेंडू या ठिकाणी डॉट चेंडू जातोय. 28 धावा जिंकण्यासाठी 29 धावांची गरज असेल. 24 चेंडू 29 धावांचा पाठलाग कोणत्या रीतीने करतोय सावंतवाडी संघ या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी 24 चेंडू 29 धावांचा पाठलाग कोणत्या रीतीने करतोय सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती बदल होतोय. आमचे सहयोगी समालोचक सन्माननीय या ठिकाणी विलासी गोलतकर सर यांच्याजवळ माईक सुपूर्द करतोय. तमाम क्रीडा रसिकांसोबत मी थोड्या वेळासाठी आपली पुंडई तोंडू आपली रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद चुड़ोलकर। 29 रनों की जरूरत इस समय सावंतवाड़ी क्रिकेट टीम के लिए इस मैच को जीतने के लिए। रेमोली क्रिकेट टीम एक बेहतरीन परफॉर्मेंस दिया था, बैटिंग परफॉर्मेंस, लेकिन फिर भी पिछले आखिरी ओवर में थोड़ा बहुत उनका स्कोर कम हुआ है और इसकी वजह से ही अगर 35-36 रन होते तो निश्चित ही कांटे की टक्कर हो सकती, लेकिन इस समय 29 रनों का टारगेट सावंतवाड़ी क्रिकेट टीम के सामने। देखना पड़ेगा क्या होता है। स्पोर्ट्स सावंतवाड़ी इस समय 29 रनों के लिए प्रारंभिक जोड़े मैदान के अंदर आ चुके हैं। बैट्समैन नेम विकास अने गौरीश। बॉलर कौन? सुखदेव। सुखदेव पहले जो कि पहली ओवर की शुरुआत करेंगे। स्ट्राइक पर विकास जैसे खिलाड़ी, काफी स्ट्रोकर खिलाड़ी है, बाहुबली खिलाड़ी है और रन चाहिए केवल 29 जीत के लिए। पहले गेम के ऊपर 1 रनों के लिए अपना और टीम का खाता खोलते हुए सिंगल के साथ विकास। सुखदेव की दूसरी गेंद इस समय आगे जाकर हिट करने का प्रयास किया, लेकिन 2 रन जरूर मिलेंगे और अंपायर का इशारा भी आ रहा है इस समय। दो रन जो कि अंपायर का फैसला ये आखिरी फैसला होगा और इसीलिए
2 रन, तो 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ इस समय। ओके, सिंगल ना, हम पंच सिंगल। ओके, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ इस समय 2 पर पहुंचा है स्कोर इस समय। और इस बार चली गई गेंद, जाना पड़ेगा वापस बल्लेबाज विकास को। 2 रन 1 विकेट के नुकसान पर यह है सावंतवाड़ी का स्कोर इस समय। लेकिन फिर भी बहुत बड़ा टारगेट है, 29 रनों का पीछा करना है और नए खिलाड़ी मैदान के अंदर आ चुके हैं इस समय। मुन्ना मुन्ना जो कि नए खिलाड़ी। सुखदेव की गेंद वाइड का इशारा अंपायर का था, एक अतिरिक्त स्कोर आगे बढ़ता हुआ इस समय 3 पर पहुंचा 1 विकेट के नुकसान पर। इस बार रन लेना चाहते थे लेकिन काफी बेहतरीन फील्डिंग का नजारा, वापस अपने पब्लिक क्रीज के अंदर, कोई रन नहीं, स्कोर रुका है केवल 3 रन 1 विकेट के नुकसान पर। और इसी के साथ फिर से जाना पड़ेगा और एक सफलता मिलती हुई, लगातार 2 विकेटें गिरती हुई इस समय। बैट्समैन नेम, बैट्समैन नाम से ना, हाँ, सूरज, सूरज स्ट्राइक पर इस समय। 82 पॉइंट की तरफ ढकेलते हुए 1 रनों का इजाफा स्कोर में होता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन 2 विकेटों के नुकसान पर 4 रन। अभी भी सावंतवाड़ी के पास मौका है, काफी सारी गेंदें, मतलब 1-2 बड़े हिट करने की चाहिए तब कोई बात बनेगी। लेकिन रेमबोली क्रिकेट टीम का ये कैप्टन काफी अपने टीम को बार बार यहाँ पर जो कि खिलाड़ियों को प्रोत्साहित करता हुआ, क्योंकि उनको मालूम है ये मुकाबला बहुत अहम मुकाबला होगा। 18 गेंदें 25 रन चाहिए, 18 गेंदें 25 रन सावंतवाड़ी टीम के लिए। और इस बार बड़ा हिट करने का प्रयास, स्कोर आगे बढ़ता हुआ 1 रनों के साथ 5 पर पहुंचा है। 17 गेंदें और 24 रन चाहिए। फिर से बेहतरीन फील्डिंग, लगातार एक अच्छी फील्डिंग का नजारा पेश करते हुए वहां के खिलाड़ी। और इस बार 2 रन जरूर मिलेंगे, 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 7 पर पहुंचा है। आठ पर स्कोर पहुंचा इस समय। गेंदबाजी के मोर्चे पर है इस समय चेतन, बढ़िया गेंदबाजी चलती हुई चेतन की। इस बार है अंपायर की थी, अंपायर का इशारा आना बाकी है, तब तक फिसला तो जरूर होगा, लेकिन मेरे ख्याल से बड़ा शॉट हो सकता है। चालू आहे चौकार की 4 ना, दासकी परिस्थिती 12 वरती, 12 धावा।
या षटकातील शेवटचा चेंडू 13 चेंडू आणि 17 धावा. 13 चेंडू 17 धावा समीकरण जवळ येत आहे. सावंतवाडी क्रिकेट संघ व्हायचा या ठिकाणी. या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक रोटेट होते आणि याबरोबर एकेरीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 13 धावा धावफलकावरती. आता 16 होय ना, 12 चेंडू 16 धावांची गरज. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. हा सामना अडीतडीचा होतोय निश्चितपणे. स्ट्राईकला पर्यंत सज्ज होईल. गौरीश आहेत ना, नाही का? गौरीश हा फलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू पुढे सरसावत एक धावसंख्येत कोणताही फरक नाही. धावसंख्या स्थिर होती ती फक्त 11 चेंडू आणि 16 धावांची गरज. 11 चेंडू 16 धावा सावंतवाडी क्रिकेट संघासाठी. श्री साई रिमौली क्रिकेट संघ निश्चितपणे या ठिकाणी फाईट देतोय तो सावंतवाडी क्रिकेट संघासमोर. पुढे सरसावत एक षटकार वसूल करतोय आणि हा षटकार मला वाटतं निर्णायक षटकार ठरू शकतोय. 6 धावांना संघाच्या धावसंख्या पोहोचते ती 19 धावा धावफलकावरती. आता मात्र फक्त 10 धावांची गरज. 10 चेंडू आणि 10 धावांची गरज. 10 चेंडू आणि 10 धावा हा निर्णायक षटकार पाहायला मिळतोय. यावेळेला एकच धाव मिळते. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. हा निर्धाव गणला जातोय. धावसंख्येत कोणताही फरक नाही. आता मात्र 8 चेंडू आणि 8 चेंडूत 9 धावांची गरज. एखादा मोठा फटका जर आला तर निश्चितपणे सावंतवाडी संघासाठी एक राहत की सास म्हणता येईल. पाहायचाय हलकाच तटवतोय. धावसंख्या पोहोचते ती 21 धावा. 8 धावांची गरज. उरलेल्या 7 चेंडू स्ट्राईक रोटेट होते आणि याबरोबरच या षटकाची समाप्ती होईल. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. सामना टाय झाला सुपर ओव्हर. लाईनमॅनना एक विनंती आहे, आपण आपल्या जागेवर जरा उभं राहिलं तर हा असे उभे राहा. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी सावंतवाडी क्रिकेट संघासाठी फक्त 7 धावांची गरज. 6 चेंडू आणि 7 धावा. रेंबवली क्रिकेट संघ वर्सेस सावंतवाड़ी. 6 गेंदे बची है. 6 गेंदों में 7 रन की जरूरत सावंतवाड़ी क्रिकेट टीम के लिए. देखना पड़ेगा क्या होता है, कौन सी टीम इस मुकाबले में जीत हासिल करेगी. फैसला 6 गेंदे और गेंदबाजी के मोर्चे पर लाए गए इस समय रेंबवली की तरफ से. गेंदबाज प्रणय. प्रणय एक अच्छे खिलाड़ी, सोच और समझदारी की गेंदबाजी करते हैं. उनको मालूम है ये 6 गेंदे कितने निर्णायक गेंदे हैं और इस गेंदों के ऊपर इस मैच का डिसीजन भी आएगा. और गौरेश जैसे खिलाड़ी इस समय स्ट्राइक पर. गौरेश के लिए गेंद, बड़ा शॉट खेलने का प्रयास, बिल्कुल 2 रनों के लिए गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई और 2 रनों के साथ को आगे बढ़ता हुआ 24 पर पहुंचा है. 5 गेंदे और 5 रन चाहिए. 5 गेंदे 5 रन. मुकाबला बिल्कुल हाई वोल्टेज बनता हुआ. 1 रन जरूर मिलेगा. अब मेरे ख्याल से सिंगल पर
फोकस करते हुए बल्लेबाज गौरीश, क्योंकि उनको मालूम है 4 गेंदें 4 रन, हर गेंद के ऊपर अगर सिंगल बनाएंगे तो भी जीत जाएंगे। और यही रणनीति बनाते हुए अपने मन में, जो कि गौरीश जैसे यहाँ पर प्रारंभिक बल्लेबाज के रूप में आए हैं, एक बेहतरीन परफॉर्मेंस देते हुए एक सोच और समझदारी की बल्लेबाजी, 4 गेंदें और 4 रन। डॉट। ओके, देखना पड़ेगा। अभी गेंदें बचे सिर्फ 3 और 3 गेंदों के ऊपर 4, 3 गेंदों के ऊपर 4 रन बनाने हैं। मेरे ख्याल से सिंगल के साथ खेलते तो ठीक होता। यहाँ पर बड़ा शॉट खेलने का प्रयास किया था, लेकिन बिल्कुल सही था, क्योंकि अगर ये मुकाबला टाई हुआ तो सुपर ओवर खेली जाएगी। लेकिन देखना पड़ेगा क्या होता है। अभी भी 3 गेंदें 4 रन। गेंदबाजी के मोर्चे पर इस समय प्रणय, यह है रेमोली की गेंदबाज गौरीश, जो कि स्ट्राइक पर। ये बहुत बढ़िया खूबसूरत शॉट, और इसी के साथ इस मुकाबले को जीता है सावंतवाड़ी क्रिकेट टीम ने। यानंतरचा सामना सुरू होईल रामाने स्पोर्ट्स वर्सेस तळी स्पोर्ट्स सावंतवाडी। नाणेफेकीसाठी यायचं आहे, लगेचच नाणेफेक करून रामाने स्पोर्ट देवगड वर्सेस तळी स्पोर्ट्स सावंतवाडी सामना होतोय। आणि या सामन्याचं समालोचन करतील आमचे सहकारी समालोचक भजन सम्राट बुवा तोंडवळकर।